हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्याय. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 71. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभालं लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. श्रद्धेने आणि असूया न बाळगता जो मनुष्य याचे केवळ श्रवण करतो तोही मुक्त होतो आणि पुण्यकर्म करणाऱ्यांचा शुभलोक प्राप्त करतो. गीतेचा अभ्यास करून ती इतरांना कथन करावी किंवा स्वतःसाठी गीतेचा अभ्यास करावा अशा दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे भगवंत श्रींची सेवा होते हे सांगितले. आता प्रश्न उरतो की जे गीता ऐकतात त्यांचे काय. गीतेचा अभ्यास प्रत्येकजण करू शकत नाही. गीता प्रत्येकजण स्वतःची स्वतः समजून घेऊ शकत नाही. अनेक अडचणी असतात. अशांना कोणीतरी गीता समजावून द्यावी लागते. अशांना गीतामृताचा मुक्तीसाठी काही उपयोग होतो का? गीता श्रवण करण्याने अशांकडून श्रवणभक्ती होते का? याचे उत्तर या श्लोकात आता भगवंत श्री देत आहेत. येथे भगवंत श्रींनी गीता ऐकणारा, गीतेचे श्रवण भक्ती करणाराही त्या योगे मुक्त होतो आणि पुण्यकर्म करणाऱ्यांचा शुभलोक प्राप्त करतो असे सांगितलेले आहे. गीतेच्या केवळ श्रवण भक्तीनेही भगवंत श्रींची सेवा होते आणि तो मला प्राप्त करतो असे सांगितले आहे. परंतु ऐकणाऱ्याला काही कसोट्या पार कराव्या लागतात, त्याच्यावर काही बंधने येतात असे सांगितले आहे. ऐकणे ही काही सामान्य गोष्ट नाही. आपल्याला ऐकणे ही एक सोपी आणि फार किरकोळ गोष्ट वाटते. परंतु ऐकणारा जरी वक्त्यापुढे बसलेला असला, तो सभास्थानी जरी उपस्थित असला, तरीही ती तेथे निव्वळ ऐकण्याचेच काम करत असेल असे नाही. तो ऐकण्याच्या बहाण्याने इतर अनेकविध गोष्टी करत असतो. ऐकणारा आजूबाजूला काय चालले आहे तेही ऐकत असतो आणि पाहतही असतो. तो इतर जे काही ऐकतो आणि पाहतो त्यावर तो तेथेच विचारही करत असतो. त्याला स्वतःच्या व्यवहारांची आणि घरची आठवण तेथे येत असते. तेथे एखादी गोष्ट त्याला स्वतःच्या बाबत घडलेल्या एखाद्या गोष्टीची आठवण येत असते आणि त्यात तो रममानही होत असतो. ऐकणारा वक्त्याचे मूल्यमापन करत असतो. तसेच आजूबाजूला असलेल्या श्रोत्यांचेही तो मूल्यमापन करत असतो. मध्येच त्याला स्वतःची विद्वत्ता प्रकट करायची लहर येते आणि तो असे काही प्रश्न विचारतो की ते त्याचे विचारणे नसून भाषण असते, सांगणे असते. काही जण विरंगुळा म्हणून ऐकायला आलेले असतात. काही जण तेथील श्रोत्यांपैकी कोणाला तरी भेटायला आलेले असतात. काही जणांना त्या भाषणाला उपस्थित राहण्यातच प्रतिष्ठा असल्यासारखे वाटते. काही जणांना आपण येथे कशा करता आलो आहोत हेच समजत नसते. हे असे किंवा असेच काहीतरी होत असते. त्यामुळे गीता ऐकली जात नाही. ती आकलन होण्याची, जाणण्याची तर गोष्टच दूर राहते. श्रवण करणे ही एक उपासना आहे, कला आहे. मुद्दाम आत्मसात करायची आणि शिकायची ती साधना आहे. यास्तव येथे भगवंत श्रींनी गीतेचा श्रोता कसा असावा ते सांगितलेले आहे. भगवंत श्रींनी येथे 4 कसोट्या सांगितल्या आहेत. या 4ही कसोट्या जो पार करतो तो गीता केवळ ऐकून प्राप्त होतो, मला प्राप्त होतो. तो गीता केवळ ऐकून मला प्राप्त होतो असे ते सांगत आहे. एक, श्रद्धेने. गीता ऐकणाऱ्याची भगवंत श्रींवर दृढ श्रद्धा असली पाहिजे. त्याचा भगवंत श्रींवर पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्याला अध्यात्माची गोडी असायला पाहिजे. तर आणि तरच गीता मनपूर्वक म्हणजे तन मन बुद्धी एकाग्र होऊन ऐकली जाईल. त्याचे चित्त इतर विषयात न भरकटता ते गीता ऐकण्यावर एकचित्त होईल. या योगे गीता ऐकताना त्यातील ज्ञानाचे ग्रहण होईल. त्याला मानवी जीवनाचा सत्य अर्थ उमजेल.
भौतिक भोगापवर्गतेतील फोलपणा त्याला उमजेल. त्या योगे गीता ऐकणारा भगवंत श्रींमध्ये एकरूप होईल. तो भगवंत स्वरूप होईल, त्याला मुक्ती प्राप्त होईल. 2. असूया न बाळगता. असूया दोष दृष्टीमुळे असते. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कमतरताही असतेच असते. एक आत्मतत्व सोडल्यास कोणतीच गोष्ट पूर्ण बरोबर नसते, पूर्ण निर्दोष नसते. त्यामुळे एखाद्याने दोष आणि चुका शोधायचेच ठरवले तर त्याला सहजच शक्य आहे. एका आत्मज्ञानाचा अपवाद सोडल्यास कोणतेही ज्ञान पूर्ण नसते. नित्य नवनवीन ज्ञानाची भर होत असते, परंतु यामागील एकमेव सत्य तेच ते असते. यामुळे ऐकणाऱ्याने सांगणाऱ्याच्या चुका आणि दोष शोधण्याचा उद्योग केला तर तो गीता ऐकायला चुकेल, विसरेल. तो गीता ज्ञानी कधीही होणार नाही. ऐकणाऱ्याने गीतेतील तत्व गाभा समजून घ्यायचा आहे. गीता तत्व जरी कालातीत आणि अबाधित राहत असले तरीही प्रत्येक पिढीत गीता नवीन प्रकारे सांगणे ही काळाची गरज आहे. कारण काळाबरोबर भाषा, उमज, चालीरीती इत्यादीत बदल होत असतो. त्या बदलाप्रमाणे गीता प्रवाहित झाली तर ती त्या वेळच्या लोकांना उमजणे शक्य होते. तसे केले नाही तर गीतेकडे लोक पाठ फिरवतील. आज जर संस्कृतमध्ये किंवा प्राच्य मराठीत कोणी गीता सांगू लागला, ती मोडी लिपीत बद्ध करू लागला तर गीतेला श्रोते आणि वाचक मिळणे अवघड होईल. तसेच आजच्या नव्या युगातील उदाहरणे दिली तर गीता ऐकणाऱ्याला ती त्याच्या जिव्हाळ्याची वाटेल. त्याला गीतेबद्दल आपुलकी निर्माण होईल. तेव्हा गीता ऐकणाऱ्याने गीता तत्व समजून घ्यावे. गुलाबाच्या फुलाकडे लक्ष केंद्रित करावे. त्याच्या काट्याकडे लक्ष दिले तर त्याचे काट्यावरच ध्यान लागेल आणि मग त्याला गुलाबाच्या फुलाच्या जागीही काटेच काटे दिसू लागतील. त्याऐवजी जर त्याने गुलाबाच्या फुलावर लक्ष केंद्रित केले तर त्याचे ध्यान फुलावर लागेल आणि मग गुलाबाचे काटेही त्याला फुलाप्रमाणे ज्ञात होतील. जो मनुष्य, हेही महत्वाचे आहे. भगवंत श्री येथे नर असा शब्द वापरला आहे. तेव्हा हे मानवाला आणि मानवासाठी केवळ त्यालाच उद्देशून सांगितले आहे. गीता तत्व मानवच जाणू शकतो. मुक्ती मानवी देहीच शक्य आहे. याचे आकलन केवळ मानवी बुद्धीनेच होऊ शकते. इतर योनीत हे शक्य नाही. 84 लक्ष योनींचा महान प्रदीर्घ प्रवास करून हा अतिदुर्लभ असा मानवी देह प्राप्त झालेला आहे. यास्तव मानवाने त्याच्या अनन्य मानवी देहाचे महत्त्व समजून घ्यावे. हा जन्म इतर योनींप्रमाणे भोगमायेत अडकण्यासाठी नाही. मानवाने मानवाप्रमाणे आपले आचरण ठेवावे. 2 पायांचा पशु किंवा बिनपंखाचा पक्षी होऊ नये. पशुपक्ष्यांना शोभेल असे वागू नये. मानवाने हे जाणून आत्मज्ञानी होण्यासाठी गीतेचे श्रवण करावे. आत्मज्ञानी होऊन आपला उद्धार साधावा. याचे केवळ श्रवण करतो. भगवंत श्री शेवटी महत्त्वाचे सांगतात की ऐकणारा केवळ गीतेचे श्रवण करणारा असला पाहिजे. त्याला ज्ञानाबद्दल संभ्रम असता कामा नये. 1000 ठिकाणी अनेक प्रकार ऐकून शेवटी हाती काहीच लागत नाही. त्याऐवजी कुठेतरी एका ठिकाणी दृढ श्रद्धा असली पाहिजे. ती गीता ऐकणाऱ्याने गीतेवरच ठेवावी. एकाच गुरूचा आश्रय घ्यावा. नाहीतर वैचारिक मतप्रवाहात ऐकणाऱ्याची, साधकाची फरफट आणि भटकंती होईल. कारण कोणतीही उपासना ही शेवटी भगवंत श्रींचेच चरणी रुजू होते. परंतु कोणत्याच ठिकाणी श्रद्धा न ठेवता जर उपासनावर उपासना करू जाल तर शेवटी कोणतेच ठिकाण सापडणार नाही. केवळ भटकंती होईल. एकदा श्रवणभक्ती स्वीकारली की अन्य भक्ती साधना दुय्यम असावी. श्रवणभक्ती करत त्यावरच मनन आणि चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करून त्या श्रवणातच ध्यानमग्न व्हावे. श्रवण करता करता ते सांगणाऱ्यावर ध्यान लावावे. तेथे भगवंत श्रींचे दर्शन होईल. यथा कालावधी ऐकणारा श्रवणभक्तीच्या अतीत होऊन भगवंत श्रींमध्ये एकरूप होईल. श्रीकृष्णमुखे गीता ऐकता ऐकता अर्जुन श्रीकृष्णमय झाला. ती गीता ऐकता ऐकता व्यासमुनी श्रीकृष्णमय झाले. ती गीता धृतराष्ट्राला कथन करता करता संजय श्रीकृष्णमय झाला.
परंतु लक्षात घ्यावे की ती गीता ऐकता ऐकता धृतराष्ट्र कृष्णमय झालेला नाही. यावरून येथे याचे केवळ श्रवण करतो याचा अर्थ आकलन करून घ्यावा. श्रवण भक्ती कशी असावी कशी नसावी हे यावरून उमजून आपण त्याप्रमाणे काय करावे ते ज्याचे त्याने ठरवावे. हरिओम.